नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाण्यात इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळले, 2 वर्षाचा मुलगा जखमी. रविवार रात्रीपासून ठाणे शहरात पावसाचा जोर वाढल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं असतानाच सोमवारी पहाटे वागळे इस्टेट परिसरात 35 ते 40 वर्ष जुन्या धोकादायक इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळले. रविवार रात्रीपासून ठाणे शहरात पावसाचा जोर वाढल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं असताना सोमवारी पहाटे वागळे इस्टेट परिसरात 35 ते 40 वर्ष जुन्या धोकादायक इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळले. यात 2 वर्षाचा मुलगा जखमी झालाय. ठाणे येथील वागळे इस्टेट भागात पडवळ नगर मधील अजिंक्यतारा इमारत आहे. तळ अधिक 4 मजली असलेली ही इमारत सुमारे 35 ते 40 वर्ष जुनी आहे. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरती 20 सदनिका आहेत. याप्रमाणे एकूण 100 सदनिका आहेत. या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरील 311 या क्रमांकाची सदनिका संदेश शिवाजी पवार यांची आहे. या सदनिकेमधील हॉलच्या प्लास्टरचा काही भाग सोमवारी पहाटे पडला. या स्मिथ संदेश पवार हा 2 वर्षीय मुलगा जखमी झाला असून त्याच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनंतर वागळे प्रभाग समिती, सहाय्यक आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीनं हॉलमधील प्लास्टरचा धोकादायक भाग काढून टाकण्यात आला. दरम्यान ही इमारत C2B या धोकादायक यादीत आहे. सकाळी 5:40 ची घटना आहे. पडवळ नगर इथे अजिंक्यतारा, माझं नाव संदेश पवार आणि आमच्या घरामध्ये एक 1.5 वर्षाचा बच्चू आणि माझी आई 62 वर्षाची, यांच्या पायाला दुखापत झाली. ज्यावेळी घटना घडली आतापर्यंत अधिकाऱ्यांनी काय आपल्याशी संवाद साधलेला आहे का? स्थानिक जे राजकीय नेते आहेत त्यांनी काय आपल्याला आश्वासन दिलं आहे का? हो, येऊन नगरसेवक आमचे दीपक वेटकर साहेब ते येऊन बघून गेले आणि त्यांनी काम करतो म्हणून आश्वासन दिलं. आपली काय मागणी आहे? लवकरात लवकर कशा प्रकारे मदत मिळावी हीच एवढीच मागणी. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. झाडे लावा, पर्यावरण वाचवा हा संदेश देत ठाण्यातील वेलेन्सिया पार्क या सोसायटीतर्फे वृक्षारोपण संपन्न. ठाण्यातील वेलेन्सिया पार्क या सोसायटीतर्फे झाडे लावा, पर्यावरण वाचवा हा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम सोसायटी परिसरात संपन्न झाला. सध्याच्या जगात झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. या सर्व गोष्टींचे परिणाम हळूहळू आपल्या शरीरावर आणि पृथ्वीच्या वातावरणावर होताना दिसतायत. त्यामुळे यंदाचं तापमान देखील वाढत असून नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. पृथ्वीच्या वातावरणाचा समतोल राहण्यासाठी आपल्या आजूबाजूला झाडे असणं महत्त्वाचं असल्यानं
ठाण्यातील वेलेन्सिया पार्क सोसायटीतील सर्व सदस्य रहिवाशांनी एकत्र येत तसेच माजी नगरसेवक दीपक वेदकर यांच्या पुढाकाराने सोसायटी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे। यावेळी माजी नगरसेवक दीपक वेदकर, राहुल नायर, आत्माराम रसाळ, संतोष किरकिंदे, तानाजी पाटील, रिंकल गाडे, शुभांगी, सागर नागती, अभिलाषा नायर, दीपिन येसोधरन, निमिष रानडे, विशाल भालेकर, नितीन बिरडार, अर्जुन सांगळे, इरिन विल्यम, रेखा पाटील, पल्लवी भालेराव, नीता रोडे, महेंद्र रोडे तसेच सर्व सोसायटीतील रहिवासी उपस्थित होते। यावेळी प्रत्येक सोसायटीने जास्तीत जास्त झाडे लावून त्याचं संवर्धन केलं पाहिजे। तसेच झाडे लावली तर ती जगवली पाहिजे, तरच पर्यावरणाचा समतोल राखता येईल असं मत माजी नगरसेवक दीपक वेदकर यांनी व्यक्त केलंय। तसेच सर्व नागरिकांना झाडे लावण्याचं व त्याचं संवर्धन करण्याचं आवाहन करण्यात आलंय। पर्यावरणासाठी झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम आम्ही आमच्या सोसायटीतर्फे आज चालू केला आहे। त्याच्या पाठचा उद्देश एवढाच आहे की आज तुम्ही बघत असाल की भारतभरामध्ये आपल्या पृथ्वीवरती की 50 डिग्री सेल्सिअसचे तापमान वाढलंय, ते झाडांची कत्तल झाल्यामुळे वाढलेलं गेलं आहे। तर झाडं कत्तल करतात, डेव्हलपसाठी करतात, ते चांगली गोष्ट आहे, पण त्याप्रमाणे प्रत्येकाने झाडं लावली, जेवढी झाडं कापली तर 3 पटीने झाडं कमीत कमी लावली गेली पाहिजेत। म्हणून आम्ही हा उपक्रम घेतलाय आणि मी बाकीच्या लोकांना हा संदेश देऊ इच्छितो की प्रत्येक सोसायटीने किमान 10 झाडं तरी लावली पाहिजेत, त्याच्यामुळे पर्यावरणाची रक्षा होईल। आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड व ऋता जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ठाणे शहर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे महिला अध्यक्षा सुजाता घाग, सरचिटणीस सिल्वेस्टर डिसोजा, कोपरी पाचपकाडी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विक्रांत घाग, माजी नगरसेवक प्रवीण भानुशाली यांच्या प्रयत्नाने ठाण्यातील वागळे इस्टेट सेंट लॉरेन्स स्कूल शिवाजीनगर परिसरात मोफत दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, अधिवास दाखला, उत्पन्न दाखला काढण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे महिला अध्यक्षा सुजाता घाग, ठाणे युवक अध्यक्ष विक्रम खामकर, ठाणे सरचिटणीस सिल्वेस्टर डिसोजा, कोपरी पाचपकाडी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विक्रांत घाग, रायलादेवी ब्लॉक अध्यक्ष रत्नेश दुबे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांना शासकीय दाखले काढण्यासाठी पायपीट करावी लागते, ही पायपीट कमी व्हावी तसेच नागरिकांना सहज दाखले उपलब्ध व्हावे यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याचं सुजाता घाग यांनी सांगितले। तर ठाणे शहरात विविध ठिकाणी मोफत दाखले शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याचं सुहास देसाई यांनी सांगितलंय। माझ्या मते दाखले वाटप हा जो कार्यक्रम आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि माननीय आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेत आलेला आहे। गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस का पक्ष शरद पवार गट आम्ही हा कायम वर्षानुवर्ष हा कार्यक्रम करतो। आज बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसतील की हे कार्यक्रम राबवत आहेत, हे नेहमी कार्यक्रम साहेब करतात कोण करतात, पण आमचे असतात हे वर्षानुवर्ष कार्यक्रम चालू असतात, जेणेकरून लोकांच्या संपर्कात जावं, लोकांना सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे जागेत एका ठिकाणी मिळाव्यात या हा उद्देश ठेवून हा कार्यक्रम राबवला जातो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली कोपरी विभागाच्या माजी नगरसेविका मालती पाटील व कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने ठाण्यातील कोपरी शांतीनगर परिसरात सार्वजनिक शौचालयाचं नूतनीकरण करण्यात आले। त्याचा शुभारंभ माजी नगरसेविका मालती पाटील तसेच प्रभागातील नागरिकांच्या
यांच्या उपस्थितीत पार पडला। गेल्या अनेक वर्षांपासून कोपरी शांतीनगर परिसरात सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली होती। शांतीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती राहत असून नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता। मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी दौऱ्यावर असताना माजी नगरसेविका मालती पाटील व कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील यांनी ही बाब लक्षात आणून दिल्याने तातडीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून या शौचालयाचं नूतनीकरण करण्यात आलंय। हे शौचालय 2 मजली करण्यात आलं असून यात महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळी सुविधा करण्यात आली आहे, तर ज्येष्ठ नागरिक, अपंग व लहान मुलांकरता देखील सुविधा करण्यात आली आहे। अतिशय सुसज्ज असं हे शौचालय तयार करण्यात आल्याचं माजी नगरसेविका मालती पाटील यांनी सांगितलंय। यावेळी माजी नगरसेविका मालती पाटील, कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील, विभाग प्रमुख प्रशांत पाटील, उपविभाग प्रमुख जमीर सय्यद, उपविभाग प्रमुख गणेश मुदलियार, उपविभाग प्रमुख संतोष सकट, उपविभाग प्रमुख राजेंद्र सोनी, उपविभाग प्रमुख हेमंत राऊत, शाखा प्रमुख मनीष साळवे तसेच शाखा प्रमुख तेजस दळवी, शाखा प्रमुख गणेश मालुसरे, उपशाखा प्रमुख अनिल भालेराव, उपशाखा प्रमुख अभिषेक इंगळे, उपशाखा प्रमुख योगेश नवगिरे तसेच सुवर्णा फॅब्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे वैभव मापारी, न्यू गावदेवी रिक्षा स्टँडचे अध्यक्ष शिवाजी बोबडे, अतुल महाडिक गटप्रमुख तसेच युवा सेनेचे अरविंद महाडिक, सूरज माने तसेच सुषमा दिवेकर, भारती पाटील, ज्योती तावडे, संगीता राठोड, मीनाक्षी शिरसाट, शर्मिला पवार, सुनीता गवडी तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व रहिवाशांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी नगरसेविका मालती पाटील व रमाकांत पाटील यांचे आभार मानले आहेत। सगळ्यांना माझा नमस्कार, जय महाराष्ट्र। आज बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून सगळ्यांची एक इच्छा होती, माझ्याच प्रभागातील शांतीनगर हे आमचाच प्रभाग आणि आमचाच वॉर्ड आणि आमचंच घर सांगायला काय हरकत नाही। आणि त्याला बऱ्याच दिवसापासून आज सार्वजनिक शौचालयाची आवश्यकता होती, परंतु सार्वजनिक शौचालयाला ही दुरुस्तीला आपल्याला पैसे मिळत होते, निधी मिळत होता वारंवार, परंतु पुनर्बांधणीसाठी निधीच मिळत नव्हता। आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या ठाणे कोपरी पाचपाकडीचे पालकमंत्री, तेच आमदार आणि तेच आज सगळ्या पूर्ण महाराष्ट्राचे जे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा ज्या वेळेला राऊंड झाला त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की साहेब आम्हाला दुरुस्तीसाठी मिळते, पुनर्बांधणीसाठी निधी मिळत आहे। साहेबांनी त्याच वेळेला त्याच ठिकाणी याच ठिकाणी मला वाटतं सही केली आणि लगेच तात्काळ तिथे आपल्याला निधी अवेलेबल करून दिला। आणि मला असं वाटतं आज भव्य दिव्य सुसज्ज आणि महिलांचाच विचार न करता, जसं महिलांचा विचार केला तसाच जेंट्सचा विचार केलेला आहे। मुलींसाठी देखील तितकाच, लहान मुलांचा देखील तितकाच विचार करून मुलांसाठी 2 टॉयलेट वेगळे केलेले आहेत। जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना आज खाली बसताना गुडघ्याचे त्रास असतील, मणक्यांचे त्रास आहेत, त्यांना खाली बसता येत नाहीत, किंवा अपंग जे दिव्यांग जे आहेत अशा माझ्या बांधवांना, माझ्या सिनियर सिटीजन आई वडिलांना त्यांच्यासाठी देखील आम्ही सुविधा इथे केलेली आहे। आणि मला असं वाटतं सगळ्या पद्धतीचं, ज्याप्रमाणे खाली आपण 6 टॉयलेट लेडीजसाठी आहेत, 2 मुलांसाठी आहेत आणि 1 सिनियर सिटीजनसाठी आहे, त्याच पद्धतीने वरती देखील तशाच पद्धतीने 7, 8, 9 अशी सार्वजनिक शौचालय केलेलं आहे। आणि मला असं वाटतं पाण्याच्या सोयीपासून चांगल्या पद्धतीने मटेरियल देखील चांगलं आणि उत्कृष्ट दर्जाचं आम्ही आज तिथे राहून घेतलेलं आणि चांगल्या पद्धतीचा लादे असतील, दरवाजे असतील, नळ असतील, हे खूप चांगल्या पद्धतीचं काम तिथे झालेलं आहे। आणि सगळ्यात खुशी आज माझ्या ह्या बहिणी, माझ्या या मैत्रिणी, माझ्या ज्या आई सिनियर सिटीजन आई, त्या माझे भाऊ आज यांना खरंच खूप नाहक त्रास होता, खूप त्यांचा एक लढा होता, त्यांना काहीच नको होतं, फक्त आणि फक्त सार्वजनिक शौचालय एक आम्हाला चांगलं करून द्या अशी त्यांची सगळ्यांची मागणी होती। आणि आज मला जितका आनंद झाला त्याच्यापेक्षा यांना जास्त आनंद झालेला आहे। आणि आज त्यांची जी इच्छा होती, जे वचनपूर्ती होतं, याच्यासाठी अनेक जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार करेल। त्याचप्रमाणे आता नवनिर्वाचित खासदार निवडून जे आलेले आहेत नरेशजी मस्के साहेब यांनी देखील याच्यासाठी प्रयत्न केलेले होते। आज शाखा प्रमुख मनीष तावडे असतील, अनिल असतील, योगेश असेल, संगीता राठोड असेल, आमच्या विभाग प्रमुख प्रशांतजी पाटील असतील, त्याचप्रमाणे आमच्या स्थानिक ज्या खांद्याला खांदा लावून जरी लेट झालं तरी मला कुठेच त्यांनी अविश्वास दाखवला नाहीये, खांद्याला खांदा लावून त्या माझ्या सतत पाठीशी राहिले। या सगळ्या माझ्या मैत्रिणी, माझ्या सिनियर सिटीजन आई यांचा मी मनापासून धन्यवाद देईल। आणि केलेल्या कामाला त्यांनी सहयोग केले आणि आज लोकार्पण आज आम्ही सार्वजनिक शौचालयाचं करून वचनपूर्ती आज आम्ही तिथे करत आहोत। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला
व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.